इथे सिल्क थ्रेडनं फुलांची डिझाईन कशी काढायची ते या व्हिडिओमध्ये दाखवलं आहे। इथे मी फ्लावर्स काढून घेतलेला आहे आणि आउटलाईनला चेन स्टिच देत आहे। चेन स्टिच देण्यासाठी इथे मी गोल्डन जरी थ्रेडचा यूज केलेला आहे। चेन स्टिच कंप्लीट झाले की इथे एंड लॉक केलेले आहे। इथे सुईमध्ये सिल्कचा धागा ओवून घेतलेला आहे। आता इथे जी चेन स्टिच आपण आउटलाईन दिलेली होती ना, त्याच्याच आतल्या साईडला आपल्याला ही डिझाईन काढून घ्यायची आहे। फॅब्रिकच्या बॅक साईडला जाऊन सुई फ्रंट साईडला काढून घेतलेली आहे आणि थोडंसं स्पेस ठेवून पुढे जाऊन आपल्याला सुई ही खाली टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या इथे एक टाका तयार होतो। ज्या ठिकाणी आपली सुई बॅक साईडला गेलेली आहे त्याच्या अगदी जवळच आपल्याला पुन्हा ही सुई फ्रंट साईडला काढून घ्यायची आहे। आता ज्या ठिकाणी आपण पहिलं स्टिच दिलं होतं त्याच्याच अगदी जवळच आपल्याला ही सेकंड स्टिच द्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता कशा पद्धतीनं मी हे डिझाईन बनवत आहे। ज्यावेळी आपण स्टिच देतो ना त्यावेळी धागा आपल्याला बोटांच्या मधोमध व्यवस्थित पकडून सावकाशपणे खाली ओढून घ्यायचा आहे, म्हणजे धाग्यांचा गुंता होत नाही। ही डिझाईन बनवायला खूपच सोपी आहे। ज्या ठिकाणी आपल्याला सुई खाली टाकायची आहे त्याच्याच बाजूला आपल्याला ही सुई फ्रंट साईडला काढून घ्यायची आहे। अशाच पद्धतीनं मी हे फुलांची पाकळी कंप्लीट केलेली आहे। सेम अशाच पद्धतीनं आपल्याला या सगळ्या पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत। डिझाईन बनवून झाली की आपल्याला बॅक साईडला जाऊन आपण जशी हात शिलाईच्या सुईला आपण साधी गाठ देतो तशाच पद्धतीनं आपल्याला इथं गाठ द्यायची आहे। अशा पद्धतीनं फुलांची डिझाईन कंप्लीट झालेली आहे। इथे आपण बीड्स किंवा कट पाईपने सुद्धा आउटलाईन देऊ शकतो, म्हणजे ही डिझाईन आपली आणखीनच छान दिसेल। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।